नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण पर्सेंटेजवरील काही महत्त्वाचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता क्वेश्चन काय आहे बघा. एका गावची लोकसंख्या 40,000 आहे. दरवर्षी ती 10% वाढते, तर 2 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती असं विचारलेलं आहे. बेसिकली मित्रांनो, आपण हे कसं सॉल्व करतो, आपला NCERT अप्रोच काय असतो बघा. आपण काय म्हणतो मित्रांनो, दरवर्षी 10% वाढते. म्हणजे सपोज जर 100 असली ना, तर ती होते किती, 110 होते. बरोबर आहे. 100 असली तर होते किती, 110 होते. मग आपण काय करणार आहे मित्रांनो, बेसिकली लोकसंख्या किती होती, मूळ ओरिजिनल लोकसंख्या किती आहे, 40,000 आहे. बेसिकली पुन्हा काय होतं, हे 100 आपलं काय होतं, बेसला जातं. ही बेस व्हॅल्यू असते. झाली किती व्हॅल्यू आपली वाढवून 110 झालेली आहे. नेक्स्ट पण काय आहे, 100 बेसिकला आहे, बेसला आहे, बेस व्हॅल्यू आहे. आणि त्याच्यानंतर झालेली किती आहे, 110 आहे. हे पहिलं वर्ष आहे, हे दुसरं वर्ष आहे. आता मित्रांनो, आपण काय करणार आहे, सिम्पली आपण काय करणार आहे, यातले 0 बिनकामाची लोक, हे 2 0 क्रॉस झाले, 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 होय ना. आता मित्रांनो काय होणार आहे, 4 × 110 × 110. आता मित्रांनो यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. आता 4 × आता 11 जा, बरोबर आहे. आपल्याला 11चा स्क्वेअर माहिती पाहिजे, 121 आहे, बरोबर आहे. आणि 2 0 ॲज इट इज येणार आहेत, त्याचे 2 0 ॲज इट इज येणार आहेत, बरोबर आहे. आता नेक्स्ट वन काय होणार आहे मित्रांनो, नेक्स्ट वन स्टेप काय होणार आहे, 2 0 वन्स अगेन ॲज इट इज, 4 1 जा 4, त्याच्यानंतर 4 2 जा 8, पुन्हा 4 1 जा 4. म्हणजे आपलं ओव्हरऑल रिझल्ट किती आला मित्रांनो, 48,400, 48,400. एवढी लोकसंख्या 2 वर्षानंतर होणार आहे मित्रांनो. हे आपलं आन्सर आहे. पण असं सॉल्व करायचे का मित्रांनो, बिलकुल असं सॉल्व करू नका. काय करा मित्रांनो बघा, आपली मेथड नंबर 2 वापरतोय आपण, बरोबर आहे. काय वापरतोय, आपली 10%ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, 1/10 आहे. आणि आपण काय म्हणतो, ज्या वेळेला आपली व्हॅल्यू ॲड होते त्यावेळेला काय होतो, उपरवाला बदलावला आहे, होय ना. हा जो वरचा असतो तो बदल घडवून आणतो, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे, तो वरचा असतो ना, तो काहीतरी बदल घडवून आणतो नेहमी, बरोबर. त्यामुळे 10ची व्हॅल्यू 11 होते. मग आपली स्टेप काय आहे मित्रांनो, आपली मूळ लोकसंख्या आहे 40,000, उपरवाला बदलावला तर हे काय होणार आहे, 11/100. वन्स अगेन काय होणार आहे, 2 वर्ष असल्यामुळे 11/100, सॉरी 11/10 येतं मित्रांनो, 100 नाही येत, 11/10 येतं, बरोबर आहे. जरा बोलण्यामध्ये चूक झाली. आता बघा, हे 2 0, हे 2 0 गेले, हे 2 0, हे 2 0, बरोबर. ही बिनकामाची लोक असतात, त्याला आपण क्रॉस करून टाकतो, होय ना. त्यांना आपण घेत नाही गेममध्ये, बरोबर आहे. पुन्हा 400 × 11चा स्क्वेअर किती येणार आहे, 121 येणार आहे. आणि पुन्हा यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण, तर वन्स अगेन काय येणार आहे, 48,400. हेच आपलं आन्सर येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे रंग एक, रूप अनेक, बरोबर आहे. फक्त वेगळा रंग आपण वापरला, रूप तेच आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट वन एक एक्झाम्पल आहे, म्हणजे सॉरी नेक्स्ट वन मेथड आहे मित्रांनो. ही अत्यंत सोपी मेथड आहे मित्रांनो. काय आहे बघा, बेस व्हॅल्यू आपली किती आहे आणि इन्क्रीमेंट किती झाली ते बघा. बेस व्हॅल्यू आपली किती होती, अगोदर 10 होती, त्याच्यानंतर इन्क्रीमेंट झाली 11. हे फर्स्ट इयरला झालं, हे सेकंड इयरला झालं, 10 होती झाली 11. आता इथे झालं काय, 10 10 जा 100, 11 11 जा 121. म्हणजे आपली लोकसंख्या अगोदर 100 होती, झाली किती, 121. पण क्वेश्चन काय म्हणतंय, क्वेश्चन म्हणतंय माझी लोकसंख्या किती आहे, 40,000 आहे. म्हणजे सिम्पली काय आहे मित्रांनो, 100 रेशो आहेत ना, 100 रेशोची व्हॅल्यू किती आहे, 40,000 आहे, बरोबर आहे. जर 100 रेशोची व्हॅल्यू 40,000 आहे मित्रांनो, बघा हे असं आहे.
100 रेशोची व्हॅल्यू 40,000 आहे. तर बघा मित्रांनो काय होणार आहे, 1 रेशोची व्हॅल्यू किती येणार आहे, किती येणार आहे, तर 1 रेशोची व्हॅल्यू किती येणार आहे 400. बरोबर आहे, 1 रेशोची व्हॅल्यू 400 आली. आपल्याला पाहिजे किती रेशोची व्हॅल्यू, 121 रेशोची व्हॅल्यू पाहिजे. 121 इंटू 400 हो ना. आपला ओव्हरऑल रिझल्ट किती येणार आहे, फिरसे वन्स अगेन किती येणार आहे 48,400. बरोबर आहे, रिश्ता वही सोच नाही. बरोबर आहे, हे अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे मित्रांनो. नेक्स्ट वन क्वेश्चन काय आहे बघा, एका गावची लोकसंख्या 20,000 आहे, दरवर्षी 25% वाढते, तर 2 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती. नेहमीप्रमाणे फर्स्ट ऑफ ऑल आपला NCERT अप्रोच काय असणार आहे, जर अगोदर 100 होती, नंतर वाढली 25 म्हणजे 125 झाली. म्हणजे ही बेस व्हॅल्यू, ही इन्क्रीमेंट व्हॅल्यू. बरोबर आहे, होती किती 20,000, वाढली किती 100 होती, झाली किती 125 झाली मित्रांनो. इथे 100 होती, झाली किती 125 झाली मित्रांनो. आपण मित्रांनो काय करू शकतो या ठिकाणी बघा, 0 0 हे 0 2 0, हे 2 0 क्रॉस केले, हे 2 0 क्रॉस केले, हे 2 0 क्रॉस केले. बरोबर आहे, आता राहिले काय 2 इंटू 125 इंटू 125. बरोबर आहे, आपल्याला या ठिकाणी काय करायचे, सिम्पली मित्रांनो 125चा स्क्वेअर करायचा आहे. बरोबर आहे, 125चा स्क्वेअर करणं अत्यंत सोपं आहे मित्रांनो. बरोबर आहे, तर 125चा स्क्वेअर किती येतो, एवढा येतो होय ना. आपण एका स्क्वेअरच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दाखवणार आहे. बरोबर आहे, आता बघा आता काय करायचं आहे, आता आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन करायचे. 2 5 10 येणार आहे, 2 2 4 येणार आहे, प्लस 1 5 होणार आहे. त्याच्यानंतर 2 6 12 येणार आहे, कॅरी 1 येणार आहे. 2 5 10, 10 प्लस 1 11 होणार आहे. बरोबर आहे, त्याच्यानंतर 2 1 2 आणि त्याच्यामध्ये 1 ॲड होणार आहे आणि ते होणार आहे 3. म्हणजे आपला ओव्हरऑल रिझल्ट किती आला 31,250 आपला ओव्हरऑल रिझल्ट आहे हा. पण हे अशा स्टेपनं सोडवायचं आहे का, बिलकुल नाही. आपली दुसरी मेथड एक आहे, सोपी मेथड आहे. काय आहे बघा, आपली व्हॅल्यू किती आहे 20,000 आहे. बरोबर आहे, इन्क्रीमेंट किती झाले, इन्क्रीमेंट किती झाले या ठिकाणी 25% झालेलं आहे. 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/4 आहे, 1/4 आहे. आता जो वर असतो ना, जो वरचा असतो तो बदलच घडवून आणतो, सगळं बदलून टाकतो. काय होणार आहे, या 4ची व्हॅल्यू त्यामुळे किती होती, हा याच्यामध्ये ॲड होतो, उपरवाला बदलावा लागत आहे होय ना. हा 4 याच्यामध्ये ॲड झाला की व्हॅल्यू किती झाली 5 झाली. असं किती वेळा झालं, 2 वेळा झालं है ना, त्यामुळे ते आपण ॲज इट इज लिहिलं. आता बघा 4 1 4, 4 5 20, म्हणजे इथं किती राहिले 5,000 राहिले. पुन्हा काय होणार आहे 4 1 4, आता हे इथं लिहितो मी, 4 1 4 आले. बरोबर आहे, रिमेनिंग 1 राहिले, त्याचे 10 झाले, नंतर 4 2 8 झाले. बरोबर आहे, आता रिमेनिंग 2 राहिले, 4 5 10 आणि एक 0 ॲज इट इज. बरोबर आहे, म्हणजे काय झाले 1250 झाले ना, आणि इंटू हे किती 5 5 25. बरोबर आहे, आता यांचा आन्सर काय येणार आहे 25 इंटू 0 0 येणार आहे. बरोबर आहे, 25 5 125, कॅरी 12 आले. बरोबर आहे, आता 25 इंटू 2 किती झाले 50 झाले, 50मध्ये 12 ॲड केले 62 झाले, कॅरी 6 आला. 25 1 25, 25 प्लस 6 किती आले 31 आले. म्हणजे ओव्हरऑल रिझल्ट आपला तोच आला, ओव्हरऑल रिझल्ट तोच आला, तेवढंच आन्सर आलं आपलं. बरोबर आहे, रिश्ता वही सोच नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट म्हणून अजून एक मेथड आहे का, बिलकुल आहे. आपली काय व्हॅल्यू असते, एक बेस व्हॅल्यू असते, एक इन्क्रीमेंट व्हॅल्यू असते. बरोबर आहे, तर बेस व्हॅल्यू आपली किती आहे मित्रांनो, बेस व्हॅल्यू किती आहे तर
4 आहे, झाली किती 5. हे फर्स्ट इयरला. आता हे सेकंड इयरला. पहिली 4 होती, झाली 5. 4 4 जा 16, 5 5 जा 25. बरोबर आहे, चालेल का. आता मित्रांनो, आता काय आपली व्हॅल्यू 16 आहे. बेस क्वेश्चनची किती आहे 20,000. म्हणजे 16 रेशोची व्हॅल्यू किती आली 20,000. बरोबर. तर 1 रेशोची व्हॅल्यू किती आली, किती येणार आहे 1 रेशोची व्हॅल्यू. तुम्ही जर हे सॉल्व करून बघितलं तर 1 रेशोची व्हॅल्यू एवढीच येणार आहे मित्रांनो. बरोबर आहे, 1 रेशोची व्हॅल्यू एवढी येणार आहे. जर 1 रेशोची व्हॅल्यू एवढी आहे 1250 आहे, तर आपल्याला किती रेशोची व्हॅल्यू पाहिजे 25 रेशोची व्हॅल्यू. 25 रेशोची व्हॅल्यू. बरोबर आहे. 1250 इंटू 20. हे जर आपण सॉल्व केलं मित्रांनो, हे जर सॉल्व केलं तर वन्स अगेन आपला आन्सर किती येणार आहे, एवढंच येणार आहे 31,250. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे मित्रांनो. बरोबर आहे. म्हणजे आपण याच्यातल्या कोणत्याही तिन्हीपैकी कोणतीही एक पद्धत जी आपल्याला सोपी वाटते ती आपण वापरू शकतो मित्रांनो. आणि ही अशा पद्धतीची गणितं आपण सोडवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.